एखादा नेता जिंकतो तो स्वतःच्या कर्तृत्वामुळे आणि पराभूत होतो तो देखील स्वतःच्या कर्मांमुळेच. अशोक पवारांचा पराभव हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. अशोक पवार 2024 मध्ये शिरूर मतदारसंघातून जिंकूच असा पूर्णपणे आत्मविश्वास होता तुम्हाला. मी जिंकणारच असं म्हणत होतात, पण जनतेने तुमचे घोटाळे आणि नाटकं ऐकून पाठ फिरवली. घोडगंगा साखर कारखान्याचा किस्सा सगळ्यांनाच माहिती आहे. अशा पद्धतीचं शासन आमच्यासारख्या परिसरातील कारखान्यावरती अन्याय करीत आहे. आधी घोटाळे करायचे आणि नंतर मोठमोठ्याने ओरडायचं. मग जनता कसा विश्वास ठेवणार तुमच्यावर? त्यात भर पडते ती तुमच्या मुलाच्या अपहरणाच्या बातमीची. मुलाचं अपहरण आणि खंडणीच्या गोष्टींचा तर तुम्ही सगळीकडे तमाशाच केलात. 10 कोटींची मागणी, व्हायरल व्हिडिओची सगळीकडे बोंब केलीत. आता मुलाचं अपहरण हे खरंच झालं होतं की घडवून आणलं हे आता तुम्हालाच माहिती. वरून पवार कुटुंबियांशी तर तुमचे घट्ट संबंध. शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे तुम्ही खास. पवार साहेब आमचा आत्मा आहेत असं म्हणालात. पवार साहेब आमचा आत्मा आहे. पण साहेबांचा आत्मा तुमच्या पराभवात तुम्हाला वाचवायला आला नाही. जनता विकासाची वाट पाहत होती. तुम्ही कधी काम कराल याची वाट पाहत होती. पण तुम्ही गल्लीतल्या पोरांसोबत क्रिकेट खेळण्यात बिझी होतात. आणि मग काय, निकाल लागला. हे सगळं पाहून जनतेने सरळ तोंड फिरवलं. अखेर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माऊली कटके विजयी झाले.